खूप पैशाच्या शाळेमध्येच उत्तम शिक्षण मिळतं असं काही नसतं की तुम्ही तुमच्या मुलाला 1 लाख रुपये फीस भरताय तर त्या शाळेमध्ये तुमच्या मुलाला धनुर्विद्या शिकवली जाते का? त्या शाळेतली मुलं तुमचं पियानो वादन शिकतात का? त्या शाळेतल्या मुलांना जापनीज भाषा बोलता येते का? आणि अशी आमची जिल्हा परिषदेची शाळा आहे की जी दर वर्षाला जगातल्या 40 देशांसोबत कोलॅबरेशन करते सर. मी गुगलचा इंटरनॅशनल ट्रेनर आहे सर. तर जगभरातल्या, देशभरातल्या, राज्यभरातल्या शाळांना ट्रेनिंग्स देतो. पालकांनी जर चुकीची शाळा निवडली आणि पाल्याला त्या शाळेत प्रवेश दिला तर याचे परिणाम कसे होऊ शकतात मी त्याचं एक उदाहरण देतो. पालकांनी शाळा निवडताना मराठी माध्यमाची शाळा निवडावी का इंग्रजी माध्यमाची शाळा निवडावी? माझ्यासारख्या शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाचं मत हे आहे की नमस्कार, मी बालाजी जाधव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विजयनगर सातारा उपशिक्षक या पदावर कार्यरत आहे. मी आज तुम्हाला पालकांनी आपल्या पाल्याची शाळा कशी निवडावी, पाल्याची शाळा निवडताना काय चुका करतात त्याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर आपण जरूर या माध्यमातून जाणून घ्याल की प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याची शाळा निवडताना कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे आणि कोणती कशा प्रकारे शाळा निवडली पाहिजे. खरं तर माणसाच्या दैनंदिन आयुष्यात जगण्यासाठी श्वास जितका महत्त्वाचा आहे तितकी चांगली शाळा ही माणसाच्या आयुष्याला उत्तम ठरू शकते. प्रत्येक माणूस दररोज जो आहार घेत असतो, जो जेवण करतो, भोजन करतो, तर त्या भोजनामध्ये मिठाला जितकं महत्त्व आहे तितकं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चांगल्या शाळेला, चांगल्या शिक्षणाला महत्त्व आहे की जे सभ्य समाज घडवेल, समृद्ध समाज घडवेल आणि राष्ट्र निर्मितीमध्ये एक सिंहाचा वाटा उचलेल. इतकं महत्त्व पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी चांगल्या शाळेला देणं आवश्यक आहे आणि तितकं महत्त्व प्रत्येकाच्या आयुष्यात चांगल्या शाळेचं असतं. तर पालकांनी आपल्या पाल्याची शाळा निवडताना या चुका कधीही करू नये. त्यातली क्रमांक 1 ची चूक आहे की तुम्ही तुमच्या स्टेटसचा विचार करून शाळा निवडता. दुसरी चूक अशी होते की तुम्ही शाळेचं इन्फ्रास्ट्रक्चरवरती फोकस करता. आणि तिसरी चूक अशी होते की समाजातले, आपल्या प्रोफेशनमधले लोक ज्या शाळेमध्ये आपल्या पाल्याला प्रवेश देऊ इच्छितात तर आपण सुद्धा तोच विचार करतो की माझ्या मुलाला पण त्या शाळेत घालावं. पण पालकांनी या चुका टाळणं अपेक्षित आहे की आपल्या मुलाची क्षमता ओळखा, आपल्या मुलाचा इंटरेस्ट ओळखा. तर पालकांनी जर चुकीची शाळा निवडली आणि पाल्याला त्या शाळेत प्रवेश दिला तर याचे परिणाम कसे होऊ शकतात मी त्याचं एक उदाहरण देतो. की मी ज्या दुर्गम ग्रामीण भागातल्या शाळेत काम करतो तिथे आजूबाजूला काही वीटभट्ट्या होत्या आणि त्या वीटभट्टीवाल्या कामगाराचा एक मुलगा होता आणि तो मुलगा स्पोर्ट्समध्ये इतका सुंदर होता, इतका छान आणि इतका तरबेज होता की त्या मुलाला गणित, इतिहास, मराठी, इंग्रजी हे विषय अवघड वाटायचे. तरी सुद्धा त्या मजूर असणाऱ्या पालकाने आपल्या वीटभट्टीचा मालक आपल्या परिसरातील मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालतात म्हणून त्याला काय केलं की कर्जबाजारी होऊन सुद्धा त्या मुलाला त्या शाळेत घातलं. आणि त्या मुलाचा इंटरेस्ट कशात होता? स्पोर्ट्समध्ये होता. आणि ज्या स्पोर्ट्सवरती आमच्या शाळेमध्ये उत्तमपणाने काम व्हायचं आणि मग त्याच्यासोबत त्याच्या खालच्या दर्जाच्या स्पोर्ट्समध्ये असणारी मुलं हे आमच्या शाळेतून तालुक्याच्या, जिल्ह्याच्या, विभागाच्या, राज्याच्या स्पर्धामध्ये सुद्धा यशस्वी झाले. परंतु त्या पालकांनी दुसरी चुकीची शाळा निवडली की जिथे त्या मुलाच्या कलागुणांना, इंटरेस्टना स्कोप नव्हता आणि त्यामुळे त्या मुलाला त्याचं करिअर करता आलं नाही, त्याचं उत्तम शिक्षण पण झालं नाही, तो चांगला खेळाडू पण होऊ शकला नाही आणि आज तो मुलगा दुसऱ्याच्या दुकानामध्ये काम करतोय. तर पालकांच्या चुकीची शाळा निवडीमुळे त्या एकाच मुलाचं असं करिअर उद्ध्वस्त झालेलं नाही तर समाजामध्ये आज अशी शेकडो हजारो उदाहरणं आहेत की मुलांचा इंटरेस्ट न ओळखता आपण वेगळ्या शाळेमध्ये पाल्याला प्रवेश दिल्यामुळे अशा पद्धतीने तुमच्या पाल्याचं नुकसान होऊ शकतं. पालक म्हणून तुमच्या पाल्याला एखाद्या शाळेत प्रवेश घ्यायचा आहे तर प्रामुख्याने तुम्ही कोणत्या गोष्टीवर फोकस केला पाहिजे? तर सर्वप्रथम तर तुम्ही तुमचा पाल्य ज्या इयत्तेत प्रवेश करणार आहे त्या इयत्तेला शिकवणारे शिक्षक हे किती अपग्रेड आहेत, त्यांच्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारची विविध कौशल्य आहेत, स्वतःला अपग्रेड केले का, जगभराशी तो जोडला गेला आहे का, आधुनिक पद्धतीच्या अध्यापनाच्या पद्धती वापरतोय का. तर पालकांना मी हेच सांगेन की तुम्ही फक्त एवढं लक्षात घ्या की तुम्ही ज्या पद्धतीने शिक्षण घेतलंय त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी तुमच्या पाल्याला देणारा शिक्षक म्हणजे अपग्रेडेड शिक्षक असणार. आणि त्याच्यामध्ये जर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार कुठल्या गोष्टी पाहाव्या असं वाटत असेल तर मी पुन्हा एकदा त्या मुद्द्यावरती येईन की तुमच्या पाल्याला शिकवणारे शिक्षक हे त्याला 6व्या, 7व्या, 8व्या वर्गात कोडिंग शिकवू शकणार आहेत का, त्याला म्युझिकमध्ये संधी देऊ शकणार आहेत का, किंवा 10 वर्षानंतर तुमचा मुलगा ग्रॅज्युएट होऊन जेव्हा ओपन मार्केटमध्ये येणार आहे तर त्याच्यासाठी त्या शिक्षकाकडे व्हिजन्स आहेत का, तो शिक्षक तेवढा अपग्रेड आहे. या गोष्टी पालकांनी खरं तर आपल्या पाल्याला शाळेत प्रवेश देण्यापूर्वी निश्चित करणं आणि जाणून घेणं हे अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट असणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणतो आपण, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, याच्यामध्ये प्रामुख्याने काही
स्ट्रक्चरमध्ये बदल केलेले आहेत. पालक आणि विद्यार्थी म्हणून जर कुठल्या गोष्टी असतील तर मातृभाषेच्या शिक्षणावरती जास्तीत जास्त फोकस केलेला आहे. हँड्स ऑन ॲक्टिव्हिटी याच्यावरती शिक्षणामध्ये जास्त भर दिला आहे. ज्याला शिक्षक समृद्धीकरण म्हणतो आपण, टीचर अपग्रेडेशन ज्याला म्हणतो, तर शिक्षकांनी दरवर्षी स्वतःला काही दिवस देऊन स्वतःला अपग्रेड करावं हे त्याच्यामध्ये व्यवस्थित सांगितलेलं आहे. आणि ज्याला व्होकेशनल कोर्सेस म्हणतो आपण, व्होकेशनल कोर्सेस, तर याच्यावरती पण नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये शासनाने खूप चांगला फोकस केलेला आहे. जसं की त्याचं एक उदाहरण सांगायचं तर इयत्ता 6वी पासूनच मुलाला आता कोडिंग, बेसिक कोडिंग शिकवावं असं एक नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात या गोष्टीचा समावेश केलेला आहे. आणि त्याच्या माध्यमातून या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात जर या गोष्टी इम्प्लिमेंट झाल्या तर 10 वर्षानंतर त्याचे आपल्याला रिझल्ट्स दिसू शकतील. पालकांनी शाळा निवडताना मराठी माध्यमाची शाळा निवडावी का इंग्रजी माध्यमाची शाळा निवडावी हा संभ्रम बहुतांश पालकांच्या डोक्यामध्ये सातत्याने असतो. आणि माझ्यासारख्या शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाचं मत हे आहे की माध्यम हा तुमच्या शिकण्यात, तुमच्या यशस्वी होण्यात कधीही अडथळा ठरू शकत नाही. कारण आज समाजामध्ये अशी शेकडो उदाहरणं आहेत की दोन्ही माध्यमं शिकलेली आहेत परंतु ते त्यांच्या क्षेत्रामध्ये यशस्वी झालेत. पण तरी सुद्धा खास करून मला सांगायला असं आवडेल की अनेक रिसर्च आहेत, अनेक वैज्ञानिक प्रयोग झालेले आहेत किंवा आताचं नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सुद्धा आहे. आणि कितीतरी यशस्वी माणसांनी स्वतः हे कबुली केलेली आहे की मी माझ्या मातृभाषेतून शिकलोय म्हणून मला माझ्या लहानपणी पूर्ण आकलन क्षमतेने शिकण्यात मी यशस्वी होऊ शकलोय. आणि त्याचा परिणाम म्हणून माझ्या प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजे प्रत्येक व्यक्ती त्या क्षेत्रामध्ये चांगला यशस्वी झालेला आहे. एक साधारण उदाहरण द्यायचं तर मी स्वतःच उदाहरण देईन. मी ग्रामीण भागातल्या मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलोय. एक जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षक आहे. परंतु आज मी जगभरातल्या 40 देशातील शिक्षकांना वेगवेगळ्या भाषेमध्ये त्यांना ट्रेनिंग्स देतोय. मग माध्यमाचा काय इम्पॅक्ट होणार आहे पालकांनो, तुम्ही याचा विचार करणं आवश्यक आहे. की जिल्हा परिषदेची शाळा लो क्लास वाटणं हे अतिशय एकदम चुकीची भावना आहे. कारण ज्यांनी मराठी माध्यमात जिल्हा परिषदेच्या शाळेत स्वतःचं शिक्षण केलंय आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते उत्तम करिअर करतात आणि मग त्यांचं करिअर इतकं उत्तम झालंय वडील म्हणून आणि मग त्यांना अशी कुठली भीती वाटते, त्यांना असं वाटतं की मी जो जॉब करतोय त्या जॉबमध्ये कदाचित इंग्लिश कम्युनिकेशनचा आम्हाला प्रॉब्लेम आला असेल, असं आजच्या IT फील्डमध्ये असेल, कम्युनिकेशनचे जे जसं कॉल सेंटर्स वगैरे असतील, तर तिथल्या एखाद्या दुसऱ्या उदाहरणावरून त्यांना असं वाटायला लागतं पालकांना की माझा मुलगा जिल्हा परिषदेत शाळेत जाण्यापेक्षा एखाद्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गेला तर त्याचं कम्युनिकेशन खूप उत्तम होऊ शकेल. तशी जिल्हा परिषद शाळांची उदाहरणं सांगायची तर शेकडो नव्हे हजारो महाराष्ट्रात आज जिल्हा परिषदेच्या आणि मराठी माध्यमाच्या शाळा आहेत की ज्या शाळेमध्ये तुमच्या इंटरनॅशनल शाळांपेक्षा, खाजगी शाळांपेक्षा, इंग्रजी माध्यमाच्या शाळांपेक्षा कितीतरी पटीने उत्तम प्रकारचे प्रयोग सुरू आहे. माझं खुलं आव्हान आहे पालकांना आणि सर्वांना की अशी कुठली इंटरनॅशनल शाळा, इंग्रजी माध्यमाची शाळा, शहरातली नव्हे मेट्रो सिटीतली शाळा दाखवा की ज्याच्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत चालणारे प्रयोग तुमच्या त्या शाळेत चालतात का. कारण जिल्हा परिषदेच्या शाळेत नुसतं पुस्तकी शिक्षण मिळत नाही सर, तर जिल्हा परिषदेच्या शाळेत आउट ऑफ द बॉक्स विचार केला जातो, चाकोरी बाहेरचं शिक्षण दिलं जातं आणि त्याच्यामुळे मुलं कुठल्याही क्षेत्रात अयशस्वी होताना आपल्याला दिसत नाही. मग पालकांना माझं हेच आव्हान आहे की तुम्ही तुमचं करिअर जिल्हा परिषदेत शाळेत, शिक्षण तुमचं जिल्हा परिषदेत शाळेत घेतलं, तुमच्या क्षेत्रातलं करिअर सर्वोत्तम आहे आणि मग कसं काय आपण म्हणू शकतो की जिल्हा परिषदेत शाळा लो क्लास असते, तिथला स्टेटस कमी दर्जाचा असतो आणि तिथलं यशस्वी विद्यार्थी नसतात. हे म्हणणं अतिशय चुकीचं आहे. कारण समाजामध्ये आज असणारा सगळा वर्ग हा 95% वर्ग मराठी माध्यमात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून आजच्या समाजात ते लोक यशस्वी झालेले. त्यांनी फक्त आपल्या मुलांसाठी वेगळी शाळा निवडली म्हणजे जिल्हा परिषदेची शाळा लो क्लास होऊ शकत नाही. सरकारी शाळेमध्ये प्रायव्हेट शाळेपेक्षा भारी असणारी गोष्ट कुठली, तर पालक याच्या विरुद्ध विचार करतात आज की या खाजगी शाळेमध्ये ही गोष्ट भारी आहे. परंतु याचं मी उदाहरणाचं स्पष्टीकरण देईन की सरकारी शाळेमध्ये पहिला मुद्दा तर सगळे गुणवत्तेनं आलेले शिक्षक असतात. 12वी झाली, तुम्ही मेरिटमध्ये आला, तुमचे 80+ आले तरच तुम्ही DEDला अप्लाय करू शकता, DED पूर्ण करू शकता आणि DED नंतर DEDमध्ये ज्यांना हायेस्ट स्कोर आहे अशाच लोकांना सरकारी नोकऱ्या दिल्या जातात. आणि जे राहिलेले आहेत, समजा 70% सरकारी शाळेमध्ये जिल्हा परिषदेला शिक्षक घेतले, त्याच्या खालचे टक्केवारीचे जे लोक आहेत ते लोक खाजगी शाळेमध्ये असतात. हा प्रामुख्याने जिल्हा परिषदेत शाळेत असणारा एक सगळ्यात मोठा फरक आहे. आणि त्याच्यासोबत अशी आणखी खूप सारी उदाहरणं आहेत की ज्याच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेमध्ये खूप सारे इनोव्हेटिव्ह ऍक्टिव्हिटीज घेतल्या जातात. जसं मी सांगितलं की आमच्या शाळेतली मुलं पियानो पण शिकतात,
परदेशी भाषा पण शिकतात, मुक्तपणे ग्राउंडवर उत्तम खेळ पण करतात. त्यांना आम्ही ॲग्रिकल्चरचं नॉलेज पण देतो, म्हणजे परसबाग उत्तमपणाने आमची मुलं हे करतात. तर एखाद्या खाजगी संस्थेत, कॉन्व्हेंट स्कूलमध्ये तुम्हाला भाज्या उगवणं, भाज्यांची काळजी घेणं, या गोष्टी डेफिनेटली शिकवल्या जातात. आणि सातत्याने दुसरा एक फरक सांगतो की जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळेतल्या शिक्षकांना दरवर्षी साधारणतः 2 ते 3 वेळा अपग्रेडेशनचं प्रशिक्षण दिलं जातं. आणि मग मी गुगलचा इंटरनॅशनल ट्रेनर आहे सर, तर जगभरातल्या, देशभरातल्या, राज्यभरातल्या शाळांना ट्रेनिंग्स देतोय. तर खाजगी शाळेतल्या शिक्षकांना 3-3, 4-4 वर्ष अपग्रेड व्हावं अशा प्रकारचं प्रशिक्षण दिलं जात नाही. तर मग पालकांनी या गोष्टीचा बारकाईने विचार करणं गरजेचं आहे की तुमच्या साधनाला तुम्ही धारच जर लावत नसाल तर ते साधन पुढे किती काम करणार आहे. आणि त्याच्यासोबतच शासनाच्या माध्यमातून दिले जाणारे विविध प्रकारचे टीचिंग एड्स आहेत, हे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्रोव्हाइड केले जातात. खाजगी शाळांमध्ये हे टीचिंग एड्सची कमतरता असते. आणि दुसरा एक स्ट्रॉंग पॉईंट सांगेन, कदाचित काही लोक म्हणतील की हा स्ट्रॉंग पॉईंट नाही, तर खाजगी शाळांमध्ये भरमसाठ विद्यार्थी, 80-80 विद्यार्थी एका वर्गात आहेत आणि जिल्हा परिषद शाळेत 20-25च आहेत. तर हा सगळ्यात मोठा फरक आहे की क्वांटिटीकडे पालकांनी लक्ष देऊ तर क्वालिटीवरती फोकस करावा आणि क्वालिटी एज्युकेशन देण्याचं काम अशा अनेक मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषद शाळा आज करताना आपल्याला दिसून येत आहेत. 5 वर्षापूर्वी मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विजयनगर पर्यंती, तालुका मान, जिल्हा सातारा, महाराष्ट्रातला सगळ्यात दुष्काळी असणारा तालुका, या शाळेमध्ये मी बदली होऊन गेलो. तर त्या शाळेमध्ये फक्त 9 विद्यार्थी होते आणि आज तीच पटसंख्या 50च्या पुढे गेलेली आहे. तर त्याला हेच कारण आहे की पुस्तकी शिक्षणाबरोबर आम्ही स्किल डेव्हलपमेंट याचे प्रयोग यशस्वी केलेले आहे. जसं की आता कुठल्याही पालकांना माझं आव्हान आहे की तुम्ही तुमच्या मुलाला 1 लाख रुपये फीस भरताय, तर त्या शाळेमध्ये तुमच्या मुलाला धनुर्विद्या शिकवली जाते का? त्या शाळेतली मुलं तुमचं पियानो वादन शिकतात का? त्या शाळेतल्या मुलांना जापनीज भाषा बोलता येते का? त्या शाळेतली मुलं मोडी लिपी लिहितात का? आणि अशी आमची जिल्हा परिषदेची शाळा आहे की जी दर वर्षाला जगातल्या 40 देशांसोबत कोलॅबरेशन करते. दरवर्षी आमच्या शाळेतली 1ली ते 4थीचे विद्यार्थी जिल्ह्याच्या, राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये. स्पर्धा परीक्षेवरती आम्ही फोकस केलेला आहे. त्याच्यासाठी आम्ही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केलाय. आमच्या शाळेतल्या प्रत्येक मुलाला टॅब आहेत, आमच्याकडे स्मार्ट बोर्ड आहे, आमच्याकडे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि हे इन्फ्रास्ट्रक्चर शासनाने दिलेलं नाही, तर हे सगळं लोकसहभाग आणि CSR फंडमधून दिले. मग आता CSR फंड एखाद्या जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातल्या शाळेला का मिळेल? कारण आमच्या शाळेमध्ये आम्ही असे प्रयोग राबवले, उदाहरणार्थ की आमच्या ग्रामीण भागातल्या त्या गोरगरिबांच्या मुलांसाठी आम्ही जपानी भाषा शिकवतो शाळेत मुलांना. आणि जपानी भाषा शिकवण्याचे फायदे असे आहे की भारतातला, महाराष्ट्रातला ग्रॅज्युएट झालेला एखादा तरुण आहे तर त्याला इथे आपल्या महाराष्ट्रात किंवा भारतात 25,000 ते 30,000 रुपये पगार मिळेल. पण आज तुम्ही जपानी भाषेची लेवल 1 आणि लेवल 2 जर पूर्ण केली असेल तर तुम्हाला आज ही जपानमध्ये 1 लाख रुपये पगारापेक्षा जास्त पगार मिळतो. तर भविष्यामध्ये 15 वर्षानंतर त्या ग्रामीण भागातल्या मुलांची जपानमध्ये एक कॉलनी असेल, म्हणजे त्या मुलांना आम्ही त्या लेवलने तयार करतोय. आणि काय असतं, साधारण 10-11 वर्षाच्या वयापर्यंत मुलाला तुम्ही कुठल्याही भाषा शिकवा, कुठलेही कौशल्य शिकवा, कुठल्याही मेथड्स वापरा, ते मुलं ॲक्सेप्ट करायला रेडी असतात. तर अशी कुठली शाळा आहे की जिथे मोफत असे जपानी भाषेचे धडे दिले जातात? आणि हे आमच्या शाळेचं वेगळेपण आहे. आमच्या शाळेमध्ये मुलांना कुठलीही फीस न घेता आम्ही जगभरातल्या 40 देशांसोबत जोडून देतो. मग अशी कुठे शाळा आहे? पालकांनी या गोष्टीचा विचार करायला हवा की पुस्तकाबाहेरचं असे वेगवेगळे प्रयोग करणारी शाळा आपल्या मुलांसाठी निवडणं ही खरं तर पालक म्हणून तुमची आजची जबाबदारी ठरते. खूप पैसे भरून ज्या शाळेत प्रवेश घेतला ती शाळा चांगली असते हे साफ चुकीचं आहे. खूप पैशाच्या शाळेमध्येच उत्तम शिक्षण मिळतं असं काही नसतं. असं जर काही असतंच तर ग्रामीण भागात सुद्धा खूप सारे पैसेवाले लोक आहेत, त्यांनी मग आमच्यासारख्या शाळांनी घातलं नसतं. आज MD डॉक्टरांची मुलं आमच्याकडे आहेत, प्राध्यापकांची मुलं आमच्या शाळेत आहेत. माझ्या शाळेत म्हणून नाही, महाराष्ट्रातल्या अशा कित्येक मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत की ज्या शाळेमध्ये उच्चभ्रू समाजातले सुद्धा पालकांची मुलं जातात. आणि हे ज्यांना कळालं आहे, ज्या पालकांना आज चांगल्या प्रकारे समजते की शिक्षण म्हणजे एक्झॅक्टली काय आहे, तर ते सगळे पालक आपल्या मुलांना शाळा निवडत असताना माध्यम किंवा बोर्ड याचा कदापि विचार करत नाहीत. आणि या माध्यमातून मी आपणा सर्वांनाही हेच सांगू इच्छितो की मोफतच्या शाळेमध्ये शिक्षण चांगलं मिळत नाही आणि खूप पैसे भेटले म्हणून चांगलं शिक्षण मिळतं, हा निव्वळ आणि निव्वळ गैरसमज आहे. याच्यावरती कदापि विश्वास ठेवू नये. अशी माझ्याकडे मागच्या 5-6 वर्षात साधारण 10-15 उदाहरणं आहेत की चांगल्या पैशावाल्याची मुलं आहेत, पण चांगल्या इंटरनॅशनल शाळेत शिकली, पण ना की त्यांना तिकडचंही काही यायलं आणि नंतर आमच्याकडे आल्यावर पण आमच्या मुलांपेक्षा त्यांचा दर्जा खूप कमी लेवलचा होता. त्यामुळे मग तशी मुलं ही घरच्यांसाठी
आणि शिक्षक म्हणून आमच्यासाठी सुद्धा एक चॅलेंजेस असतं की कारण अर्ध तिकडं शिकलेलं असतं, इकडे पण अपूर्ण असतं आणि इकडे आल्यानंतर त्याला 96 कळतं पण 96 म्हणजे काय कळत नाही. आणि मग अशा पद्धतीने शिक्षण होऊ शकत. आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात सुद्धा स्पष्टपणे सांगितलेलं आहे की वयाच्या 10-12 वर्षापर्यंत मातृभाषेतून शिक्षण मिळणं ही अतिशय उत्तम अशी गोष्ट आहे. जसं की मी सांगितलं की आमच्या शाळेत दरवर्षी आम्ही जगभरातल्या 35 ते 40 देशांसोबत व्हर्च्युअली आम्ही जोडल्या जातो सर. तर एक वेळा आम्ही IIT दिल्लीचे डायरेक्टर व्ही रामगोपाल राव यांच्याशी मागच्या वर्षी आम्ही कॉन्फरन्स करत होतो. म्हणजे IIT दिल्लीचे डायरेक्टर ग्रामीण भागातल्या एका झेडपी शाळेच्या मुलांना काहीतरी त्यांचे अनुभव शेअर करतात. तर त्यांनी सांगितलं होतं की मी मूळचा तामिळनाडूचा आणि लहानपणी माती आणि वाळू असलेल्या वर्गात बसायचो आणि माझं पूर्ण 10वी पर्यंत शिक्षण हे मातृभाषेतून झालं. आमच्या मुलांनी पालकांनी प्रश्न केला होता की आमची मुलं खेड्यात शिकतात, मराठी माध्यमात शिकतात. तर मग अशी उदाहरणं आहेत की अशी माणसं IIT दिल्लीचे डायरेक्टर राहतात. आणि आजही पालकांना मी सांगेन, तुम्ही MPSCचा निकाल पहा, UPSCचा रिझल्ट पहा, कुठल्याही क्षेत्रात यशस्वी लोक पहा, मातृभाषेत शिकलेले आहेत. एक हॉटेल व्यावसायिक होते आमच्याकडे बेसिकली सांगायचं तर, आणि त्यांची परिस्थिती खूप चांगली होती. तर त्यांचा मुलगा LKG, UKG, फर्स्ट स्टँडर्ड आणि सेकंड स्टँडर्डला तो एका चांगल्या उत्तम जास्त फीस असणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकायचा. परंतु 2 वर्षानंतर त्या पालकांना असं जाणवलं की आपल्या मुलाला पुस्तकी शिक्षणच बेस्ट येत नाही, मग वेगवेगळी कौशल्य तर खूप दूर राहिली. आणि त्याने कुठून तरी मग आमच्या जिल्हा परिषद शाळेबद्दल ऐकलं, बालाजी जाधव या शिक्षकाबद्दल ऐकलं आणि त्यांनी ठरवलं की तुमच्या शाळेमध्ये आमच्या मुलाला प्रवेश द्यायचा आहे. आणि आम्ही त्या मुलाला प्रवेश दिला. बेसिक लेवलचा मुलगा होता. आणि दररोज ते पालक फॉर्च्युनरसारख्या गाडीतून आपल्या मुलाला 15 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या ग्रामीण भागातल्या शाळेमध्ये सोडायचे. आणि वर्षाच्या शेवटी सर, निकाला दिवशीचा प्रसंग सांगतो तुम्हाला. तर निकाला दिवशी त्या पालकाचा मुलगा उत्तम भाषण करायला होता, उत्तम प्रकारे नाटकामध्ये सहभागी होऊन नाट्यीकरण करायचा, चांगल्या प्रकारच्या स्वतःच्या गोष्टी लिहायचा, सुंदरपणाने वारली आर्ट बनवून वारली आर्टच्या फ्रेम बनवायचा होता, चांगल्या प्रकारे गणपतीच्या मूर्ती तयार करायचा, सोबतच उत्तम लंगडी आणि खो खो खेळायला शिकला होता तो, उत्तम प्रकारे योगासने करायला शिकला होता आणि त्याचं मॅथ इंग्लिश सुद्धा खूप चांगलं झालं होतं. एवढंच नव्हे तर तो मुलगा दैनंदिन जे आपलं कम्युनिकेशन असतं हे इंग्लिश भाषेसोबत जापनीज भाषेमध्ये पण करायला लागला होता. आणि ज्या दिवशी त्याचे आईवडील या सगळ्या गोष्टी पाहायला आले तर खरं तर हे सांगणं अपेक्षित नाही, परंतु गळा भेटतो सोडा त्यांनी माझे पाय धरले आणि सांगितलं की सर तुम्ही आमच्या मुलाचे देव झाला. परंतु मी शिक्षक आहे, माझा शिक्षक धर्म आहे. आणि कसं आहे की आवडणाऱ्या गोष्टी सगळे लोक करतात, पण काम असं केलं पाहिजे की ते काम आपल्याला आवडलं पाहिजे. आणि तोच फक्त प्रसंग होता की पालकांनी स्वतः हे कबूल केलं की इतर शाळांमध्ये जाऊन माझ्या मुलांचं होणारं नुकसान हे तुमच्यासारख्या शिक्षकाच्या अशा जिल्हा परिषदेच्या शाळेत घातल्यामुळं आमच्या मुलाला इतके चांगल्या प्रकारचं शिक्षणाच्या प्रवाहात आम्ही आणू शकलो. जर पालक म्हणून तुमच्या मुलाला तुम्हाला आनंदी पाहिजे, तुमचा मुलगा मनसोक्तपणे शिकावा असं वाटत असेल तर तुमच्या मुलासाठी अशी शाळा निवडणं गरजेचं आहे की ज्या शाळेतला शिक्षक तुमच्या मुलाला उत्तमपणे त्याचं नॉलेज ट्रान्सफर करू शकतोय, त्या शाळेमध्ये पूर्ण फ्रीडम असेल. माझ्या शाळेला, मी ज्या सातारा जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद शाळेत काम करतो, तर आमच्या शाळेत कुठलाही टाइम टेबल नाही सर. एखाद्या मुलाला वाटलं की उठून जाऊन मला धनुष्यबाण शिकायचा आहे, तो धनुष्यबाण चालवतो आणि त्या धनुष्यबाणातून तो भूमिती शिकतोय, तो गणित शिकतोय, तो अंक शिकतोय आणि खेळातून शिक्षण दिलं जातं. मग मुलांना आवडणाऱ्या गोष्टीतून जिथे शिक्षण मिळते तर ती पालकांनी निवड करणं आवश्यक आहे. मुलांच्या इंटरेस्टनुसार शाळेने आणि पालकाने तशा ॲक्टिव्हिटी राबवणं ही काळाची गरज आहे खरं तर. आणि तेवढाच विचार करून चालणार नाही, तर शेवटी याचा पण विचार करायला हवा की 10-15 वर्षानंतर ही मुलं स्वतःच्या करिअर करण्यासाठी ओपन मार्केटमध्ये येणार आहे. तर भविष्यवेधी विचार करणारे पालक आणि भविष्यवेधी विचार करणारा शिक्षक म्हणून त्यांनी 10 वर्षानंतर कुठल्या गोष्टीला व्हॅल्यू असेल या गोष्टीची पायाभरणी ही आपल्या शाळेमध्ये त्या विद्यार्थ्यासाठी करणं अपेक्षित आहे. आणि तशा शाळा, तसे शिक्षक जर असतील तर तुम्ही पालक म्हणून तशा शाळेमध्ये तुमच्या पाल्याला जर प्रवेश देणार असाल तर ती पालक म्हणून तुमचा सर्वात मोठा यशस्वी मार्ग ठरणार आहे.